शेतामध्ये. प्रत्येक वाढीच्या स्टेजला हे चालतंय. हो. आता हे तुम्ही पेरलं का, हम्म. मी तुम्हाला पहिल्या पाण्याला पण दंडावाटी तुम्हाला स्टेमरी सोडायला लावलं असतं. पांढरी मुळी एवढी फास्ट सोडते ना, तुम्हाला रिझल्ट दाखवतो माझे कसे. पांढरी मुळी सोडायचं काम करते. 21 दिवसावर कांदा आला का स्प्रे घ्यायचा. पातीची संख्या वाढवते आणि निरोगी पातीची वाढ करते. रोगाला बळी पडत नाही. काळोखी 1 नंबर राहते. पातीची संख्या वाढणं गरजेचं आहे, काळोखी राहणं गरजेचं आहे. त्यामुळे रोग पण कमी येते आणि कांद्याची वाढ पण चांगली होते. परत ना एक 2-3 स्प्रे घ्यायचे 21 दिवसाला. 21 कांद्याचं टनेज मध्ये एवढं वाढ होतं ना, जिथं तुम्ही 100 पॅकेट काढता तिथं कमीत कमी 125 ते 130 पॅकेट निघलं पाहिजे. 25-30 पॅकेट ह्या स्प्रे निघते. म्हणजे कुठला खत टाकण्याची गरज नाही. खात कसं असतं, जमिनीला रासायनिक सवय असते. सगळंच बंद करून चालत नाही. तुम्ही अंदाजे समजा 2 पॅकेट काहीतरी टाकत असाल तर एक अर्ध कमी करा, एकच टाका. निम्मा खर्च रासायनिकचा कमी करायचा आणि त्या वाचलेल्या पैशामध्ये हे वापरायचं. कितीला हे वाटत? ह्याची MRP 1700 आहे, 1695. पण आपली कंपनी डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत देते ना, त्यामुळे ह्याला 25% सबसिडी मिळते. म्हणजे तुम्ही फक्त 1271 द्यायचे, तुम्हाला हे 1 लिटरची बॉटल मिळते. 1 लिटरला 2 मिली प्रमाण आहे. 1 लिटरला 2 मिली. म्हणजे ह्याच्यात 500 लिटर पाणी होतं. 2 एकर निघते. मग ते बघताना 1600-1700 लय वाटते. पण काम रिझल्ट आहे म्हणजे 2.5 बॅरल औषध होतं यामध्ये. तर ही फवारणीला आपण वापरा. वाटलं तर पांढरी मुळी काढायला ना सुरुवातीच्या 2-3 पाण्याला पाण्यावर ठेवून सोडलं तर चालतंय. फवारणीला वापरतो 21 दिवस.